चांगला पुतळा आपण उभारू आणि पुन्हा मोदीजींच्या हाताने उद्घाटन करू असं म्हणणारे हे नालायक मंत्री। जर यांना समुद्राच्या किनाऱ्यावर जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर नीटपणे उभारता येत नाही तर अरबी समुद्रामध्ये कशा पद्धतीने हे सरकार उभारेल याच्यावर आमची सर्वांची शंका आहे। नमस्कार मित्रांनो, मी संतोष लोखंडे आणि आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल। महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये कोसळला। या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील 13ही तालुक्यात या घटनेचे तीव्र पडसाद या ठिकाणी उमटताना दिसून येत आहेत। आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी या शासनावर जोरदार टीका केली, तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी दीपक केसरकर यांचा चांगला समाचार घेतला। तर चला बघूया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा माजी आमदार रेखाताई खेडेकर आणि प्राध्यापक नरेंद्र खेडेकर नेमकं काय म्हणाले ते। परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका। नालायकपणाचा कळस दुर्दैवानं पुन्हा एकदा शिक्षण मंत्री हे कोणत्या पद्धतीचं शिक्षण देतील हे आपण आता त्यांच्या वक्तव्यावरूनच जाणलं। हे जर कोणा ठिकाणी सांत्वनाला गेले तर म्हणतील बरं झालं तुमचा मुलगा वारला, यातूनही काही चांगलं घडायचं असेल यापेक्षाही चांगला मुलगा आपण तयार करू, अशा पद्धतीचे वक्तव्य होतं। की झालं ते झालं, अपघातानं महाराजाचा पुतळा पडला, परंतु यातून चांगला पुतळा आपण उभारू आणि पुन्हा मोदीजींच्या हाताने उद्घाटन करू असं म्हणणारे हे नालायक मंत्री केवळ मोदी प्रेमानं आंधळे झालेले आहेत आणि पैशाच्या भ्रष्टाचाराच्या साठीच हे जन्माला आलेलं सरकार आहे। म्हणून ही एक नुसतीच दीपक केसरकरांचीच घटना नाही, आपण पाहिलं उल्लेखही केला, समृद्धी रस्ता असेल, अटल सेतू असेल मुंबईमधला, त्या ठिकाणी राम मंदिर असेल, संसद असेल निर्माण झालेली, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळं आज या भर पावसामध्ये प्रत्येक वास्तू गळत होती हे आपणही पाहिलं। अशाच पद्धतीने हे सुरू आहे, म्हणून याचा आम्ही तीव्र शब्दात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध करतो। केवळ 8 महिन्यामध्ये हा पुतळा कोसळलेला आहे, म्हणून या सर्व प्रकारांची सरकारने ताबडतोब चौकशी करावी। त्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करावं, सरकारने खऱ्या अर्थाने राजीनामा दिला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये राहण्याचा त्यांना अधिकार नाही आहे। निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराज सरकारला आठवते। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक बांधण्याचं जवळपास 10-15 वर्षापासून घोषणा करून ठेवलेली आहे। जर यांना समुद्राच्या किनाऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मालवणमध्ये, राजकोट जिल्ह्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर नीटपणे उभारता येत नाही तर अरबी समुद्रामध्ये कशा पद्धतीने हे सरकार उभारेल याच्यावर आमची सर्वांची शंका आहे। आणि म्हणून हे सर्व जी बाब आहे सरकारने जसं नरभाऊंनी सांगितलं की अनेक भ्रष्टाचाराचे किस्से चालू आहेत, पण आता तर भ्रष्टाचाराचा कळसच झालेला आहे आणि म्हणून या सरकारला जनता माफ करणार नाही। आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने हे निषेध आंदोलन पुकारलेलं आहे। सरकारने याच्यातून धडा घ्यावा। आज मालवण पूर्णपणे बंद आहे आणि म्हणून लोक रस्त्यावर उतरणार आहे, म्हणून या सर्व गोष्टींची सरकारने काळजी घ्यावी आणि घेतली नाही तर आम्ही अजूनही तीव्र आंदोलन इथे पुकारणार आहोत आणि त्यामध्ये या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणणार आहोत। आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका।